टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पिंपल गांव पिंपल घर की कन्या, जिसे आप लोग जल परी के नाम से जानते हैं, जिसे आप लोग लाडली डॉली भी पुकारते हैं। हम आपको बता दें कि मेडल चुन करके आने के बाद गांव में जल परी का भव्य स्वागत किया गया, जहां पे सैकड़ों के तादाद में लोग उसके स्वागत में उपस्थित थे। गाजे बाजे के साथ भव्य स्वागत किया गया। और हम आपको बता दें कि माननीय श्री खासदार सुरेश महात्रे उर्फ बाला मामा भी आए थे। उन्होंने अपने तरफ से 50,000 रुपया डॉली को दिया, क्योंकि देवीदास पाटिल साहब जो हैं कि डॉली के पिताजी हैं, वो इतने पैसे वाले नहीं हैं। लोन वगैरह ले करके जो है बच्चियों को हर जगह पैसे की ज़रूरत पड़ी है तो पूरा किया है। तो इस वजह से बहुत सारे लोग जो है मदद भी करते हैं, क्योंकि इस जल परी ने पूरे महाराष्ट्र में बहुत बड़ा नाम किया है। बचपन में ये जब 10 साल की थी तो समुद्र को सीना चीर करके इसने इनाम जीत लिया था। तो उस विषय को माननीय श्री आमदार रुपेश दादा महात्रे भी बताए कि ये लड़की आगे बढ़ेगी, बहुत आगे बढ़ेगी। और सबकी अपेक्षा है कि ये मेडल जो है अब ओलंपिक मेडल चुन करके लाए। जो बहुत सारे मान्यवर ने अपने भाषण में बताया कि हमें अपेक्षा है कि महाराष्ट्र ही नहीं पूरे भारत में इसका नाम चमकना चाहिए। तो वहीं पे हम देवीदास साहब से भी बात किए और उनकी मिसेस से भी हमने बात किया, जो डॉली की मम्मी है। जैसे कि हम लोग छत्रपति शिवाजी महाराज को हम अपना आराध्य देवता मानते हैं, क्योंकि अगर वो न होते तो शायद ये हिंदू न होते। तो उनको छत्रपति शिवाजी बनाने में उनकी माता का बहुत बड़ा हाथ था। तो जिस तरह से ये जो जल परी आपको दिख रही है, इनके माता का भी बहुत बड़ा हाथ है, इनके पिता का भी बहुत बड़ा हाथ है। तो चलिए हम उनके माता पिता से भी आपको मिलवाते हैं, उनकी राय क्या है आप उनको भी सुनिए। पहले तो आप सुनिए मान्यवरों को कि लोग यहाँ पे जो आए थे क्या कहे, और देखिए भी आप। शब्द आपण बोलावे। पिंपळगाव गावची जलपरी आपल्या भिवंडी तालुक्याची सुकन्या कुमारी डॉली देवीदास पाटील हे आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नुकत्याच पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम भारतीय ऑलिम्पिक स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून सहभागी होऊन ट्रायथलॉन क्रीडा प्रकारात 2 सुवर्ण पदक व 1 रौप्य पदक मिळवून महाराष्ट्र संघ लौकिक केलेला आहे। खरं म्हटलं तर गेले अनेक वर्ष डॉलीची धडपडी चालू आहे। आपण पाहता ती लहानपणापासून जलपरी जलकन्या म्हणून प्रसिद्ध झाली आणि हे तिचं सातत्य, तिची प्रॅक्टिस, सराव तिने कायम ठेवली आणि म्हणून आज ती ऑलिम्पिक पर्यंत पोहोचू शकेल। आणि खरोखरच मी तिचं मनापासून माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय। कारण ही फक्त पिंपळघर गावासाठी अभिमानाची गोष्ट नाही, तर संपूर्ण आज आपला तालुका असेल, आपला जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल आणि जेव्हा आशियाई खेळात भाग घेईल तेव्हा या देशाचं नाव देखील लौकिक होणार आहे। आणि आपण पाहता माझ्या माहिती आपल्या समाजात ही पहिली आपली सुकन्या आहे की जिने इथपर्यंत मजल मारली आणि खरोखरच हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। मी तिचं मनापासून अभिनंदन करतोय, तिच्या वडिलांचं देखील करतोय। कारण मुलीच्यासाठी मी एवढे वर्ष बघतो ते देखील सातत्याने धडपडत असतात। अरे ठीक आहे,
त्यांना जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं त्यांनी त्यांच्या स्नेह संबंधित लोकांची थोडीफार मदती घेतली, परंतु आपल्या मुलीला ध्येय गाठण्यासाठी त्यांनी 100% सर्वतोपरी प्रयत्न केले आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नातून आज त्यांचे प्रयत्न आणि डोळेचे प्रयत्न या दोन्ही गोष्टीतून त्या यशस्वी होऊ शकली आणि आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या लोकांचा एक मानाचा आहे. आणि खास करून आपल्या समाजाबाबत बोलायचं झालं तर आगरी समाजातील ती पहिली कन्या आहे आणि म्हणून आपल्या समाजासाठी देखील समाज भूषण म्हणून आपण तिचा गौरव केला तरी कमी आहे. आणि म्हणूनच मी तिचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय. भविष्यासाठी देखील शुभेच्छा देतोय आणि जिथं जिथं आमची आवश्यकता असेल, माझी आवश्यकता असेल, कुठल्याही बाबतीत मी सर्वतोपरी तिला मदत करेन आणि तिच्या सर्वांगीण विकासासाठी असेल किंवा याच्या प्रॅक्टिससाठी असेल सर्वतोपरी प्रयत्न करेन, मदत करेन एवढंच आजच्या दिवशी सांगतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. डॉलीच्या वतीनं व डॉलीच्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. त्यांचं आगमन झालेलं आहे ते यज्ञेश वाघराव त्यांचं नाव आहे. वाघराव जरा उभे राहतात आणि माळकरी आहेत, वारकरी आहेत आणि बिर्ला कॉलेज महाविद्यालयामध्ये फिजिकल डायरेक्टर आहेत. आणि हा जो खेळ आहे हा खेळ डॉलीने स्वीकारावा, त्याच्यामध्येच तिने मेहनत करावी म्हणून ज्यांनी पहिलं मार्गदर्शन केलं आणि डॉलीची प्रॅक्टिस बिर्ला कॉलेजच्या मैदानावर करून घेतली ते बागराव सारखे उपस्थित झाले. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. ठाणे जिल्हा प्रायधान समितीचे मागे असे रत्नासारखी माणसं उभी आहेत. धन्यवाद. आज काय भावना असेल ना त्यांनी आज व्यक्त करा, कारण असे क्षण हे वारंवार येत नाही. पण डॉली पाटीलने आपल्याला प्रत्येक वर्षी 6-6 महिन्यामध्ये ऐकून कंटाळा आला. शेवटी किती सुवर्ण मी आता देवतांना विचारत होतो नेमकी पदक झाली तरी किती. मलाही माहिती आहे एवढी पदक प्राप्त केली आहेत. तर आज आम्ही सुजिता आहे, आपले सतीश आहे, वकील साहेब आहे, डॉक्टर साहेब आहे, सर्वांना विनंती करतोय की आज आपलं मन मोकळं करा आणि या ठिकाणी डॉलीला आणि या पिंपळगाव गावाला हे नाव देशामध्ये आणि जगामध्ये पोचणार आहे. आणि याकरता प्रत्येक या इथल्या नागरिकांची भावना या ठिकाणी आम्हाला ऐकायची. धन्यवाद. प्रकाशजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. प्रकाशजी पाटील साहेब बोलाची उपस्थिती साहेबांनी देखील वेळात वेळ काढला देखील शब्द साहेब कुठल्याही स्टेजवर त्यांना कधीही उठवलं आणि बोलायला सांगितलं अगदी परफेक्ट बोलतात आणि त्याचं परफेक्ट कार्य आहे. परंतु या ठिकाणी मी आठवण करून सांगतोय की 2015 साली पडल्या येथील क्रीडांगणामध्ये आता मोठ्या खासगीच्या ऑलिम्पिकच्या आम्हाला तुझ्याकडे अपेक्षा आहे. तर तुला विनंती आहे, तुला आम्ही काय म्हणजे हक्काने सांगायला पाहिजे, तुला विनंती आहे याच्यानंतर आतापर्यंत जेवढी ताकद लावली त्याच्या 4, 5, 10 पटींनी ताकद लाव. तू आमच्यासाठी ताकद लाव. आणि आता तुझा पुढचा सत्कार समारंभ इथे जो होणार आहे तो ऑलिम्पिकचा होणार आहे. याची तुझ्या वतीने मी गावाला ग्वाही देतो. आणि जर तू माझ्यासाठी माझ्या गावासाठी ऑलिम्पिक आणलं तर माझ्याकडनं वैयक्तिक 1,01,000 रुपये तुला मिळणार आहेत. मी उद्यापासून पैसे जमा करायची सुरुवात करतो. आणि तुला विनंती आहे तू आता ऑलिम्पिक घेऊन यायचंय. आणि प्रकाश पाटील साहेबांबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. तुला डॉली तुला पुन्हा एकदा नॅशनल गेम साठी ऑलिम्पिक साठी ऍडव्हान्स मध्ये तुझं अभिनंदन करतो. तुला खूप शुभेच्छा देतो आणि तू अशीच पुढं देशासाठी खेळावा ही तुझ्याकडनं अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. त्यांच्या हक्काचं व्यासपीठ आपण या ठिकाणी कसं उभं करू शकू ही आपली भूमिका असली पाहिजे. मदत तर आपली परंपराच आहे की आपण आतापर्यंत आदत घडणार की ज्याने काहीतरी केलं की मग त्याचा सन्मान होतो. तर ते सन्मानार्थी घडवण्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न करू अशी खुणगाठ खरं या गावकऱ्यांनी बांधायला पाहिजे. आपली मुलं संध्याकाळी मैदानावर दिसली पाहिजे ती मोबाईल मध्ये नको. आमची अपेक्षा की डॉलीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मेडल मिळवावं, ऑलिम्पिक मध्ये जावं, तिथे मेडल मिळावं आणि त्या तिच्या सन्मान सोहळ्यात इथे राज्याचे मुख्यमंत्री यावे. तो आमच्या गावकीसाठी गावकऱ्यांसाठी
अविस्मरणीय क्षण असेल आणि डॉली तू आम्हाला मिळवून देशील आमच्या हयातीत ही नक्कीच आम्ही तुझ्याकडनं अपेक्षा ठेवू. बरोबर आणि ऑलिम्पिक सुद्धा दिल्ली जिंकावं एवढीच अपेक्षा करेल. आणि तसंच आता गुरुवारी श्रीराम सरांनी सांगितलं तर ते जो मेडल आहे तो सोन्याचा, तर तो सोन्याचा सर वाईट वाटू नका घेऊ की तो सोन्याला लोखंडाला सोनं करणारी आपली सुकन्या आहे. बराच वेळ झालेला. डॉली पाटील टाकलं की पहिला तिचं स्विमिंगचे व्हिडिओ येतात आणि असंच गुगलने तिचं नाव सांगितलं पाहिजे. एवढं नाव तू मोठं करावं, तुझ्यासोबत आमच्या गावाचं नाव मोठं होतं. ही पिंपळगर वासियांच्या वतीने एक रिक्वेस्ट आहे. आणि काही 2-3 गोष्टी बोलतात. सत्याला त्या कार्यक्रमात भाषण करायचे नसतात, परंतु आता असं आहे की पाहुणे काही मंडळी यायला निघाले 2-3 मिनिटात येणार आहे, पण ट्रॅफिक जाम असल्यामुळे त्या हळूहळू खूप तिच्याबद्दल मनातून असं वाटतं की आपल्याला ऑलिम्पिक मध्ये जाऊन ही मुलगी आपल्या देशाचं नाव, आपल्या गावाचं भिवंडी तालुक्याचंच नव्हे तर आपल्या देशाचं नाव जगात रोशन करेल यात काही शंका नाही. ती आता आपल्याला हे दिसायला लागलं की ते संधी आपलीच आहे आणि आपल्याला मिळणार आहे. माझ्या मामाचं गाव आहे, माझ्या आत्याचं गाव आहे आणि डॉलीचं गाव आहे. म्हणजे जगामध्ये पिंपळघर हे कुठे आहे तर जलतरणपटू डॉली पाटील हिचं हे गाव. म्हणजे आपल्यालाही त्यामुळे नावलौकिक मिळालेलं आहे. आपण म्हणतोय खेळाडू आपण अनेक पडतो, शैले शैले न माणिक्यम मोतिक्कम न गजे गजे सज्जनम हि सर्वत्रम चंदनम न वने वने. सगळीच मुलं जन्माला येतात, त्यांचं जर अशी कन्या प्राप्त होणार असेल तर त्या पुत्रापेक्षाही सौभाग्याचं काम त्या आई वडिलांचं आहे. आजच्या सर्वांच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे आणि जो अभिमान आहे त्यापेक्षा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर जे सुख आहे ते सुख मला खूप भारावत आहे. म्हणजे त्यांचा जो प्रवास तुम्ही जर बघितला, त्यांच्या इनिशियल पिरियड मध्ये त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड किंवा तो, आणि निश्चितच तिच्या कर्तृत्वाबद्दल बोलायचं तर जेव्हा पहिल्यांदा धरमतर ते गेटवे या ठिकाणी तिने पहिल्यांदा जेव्हा समुद्रामध्ये उडी घेतली आणि ते अंतर पार केलं, त्यावेळेस आम्ही सन्माननीय पाटील साहेब आणि आम्ही सर्वच जण, शांताराम मोरे साहेब त्यावेळी आणि आमदार त्यावेळी माझ्या बरोबर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो आणि गेटवेला त्या ठिकाणी आम्ही डॉलीचा पहिल्यांदा सत्कार केला. आणि त्यावेळेला शुभेच्छा देताना आम्ही सर्वांनी सांगितलं की अशाच प्रकारचं कामगिरी भविष्यामध्ये तुझ्याकडून अपेक्षित आहे आणि निश्चितच तू आमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नावलौकिक करशील. आणि आज तो क्षण आलेला आहे. आशियाई स्पर्धेमध्ये तिचं निवड झालेली आहे आणि अशा पद्धतीने या छोट्या कन्येने आज आपल्यामध्ये ते जरी दिसताना थोडीशी मोठी असेल पण जेव्हा पहिल्यांदा खाडीमध्ये उडी घेतली तेव्हा निश्चितच तिचं वय खूप कमी, म्हणजे 6 वर्ष, साधारण 10 वर्ष. आणि त्या वयामध्ये खरं तर आपण समुद्र पाहायलाही घाबरतो, परंतु त्या वयामध्ये तिने ते समुद्रातलं अंतर पार करण्याचं धाडस केलं. आणि कधी धाडस केलेला माणूस अपयशी ठरत नाही, तो यशस्वीच होतो. आणि तशा प्रकारचं या मुलीने धाडस केलं आणि आज निश्चितपणे ती यशस्वी झालेली आहे. मी माझ्या कुमारी डॉली देवीदास पाटील जिना ट्रायचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव जगभरामध्ये रोशन केलेलं आहे अशी आमच्या गावची सुंगटवरती केला जात आहे, जी देखील तुम्ही दखल घ्यायची आहे. सुरू असलेल्या नॅशनल गेम्स मध्ये जलकन्या डॉलीचा सन्मान सत्कार होत सुरू झालेला आहे. डॉली पाटीलचं म्हणा इतर मुलींच्या पालकांनी सुद्धा तो आदर्श घ्यावा आणि यांच्यामध्ये जी जिद्द आणि चिकाटी आहे ती पाहिल्यानंतर नक्कीच ती ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळेल आणि देशासाठीचं जे आहे ते मेडल तिला मिळेल. आताही तिला 2 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर असे 3 मेडल आहेत. आणि आता हे जसं
तिचं पाऊल पुढे पडतायत आणि हे सगळं पाहिल्यानंतर सर्वच लोक आता पुढे येऊन तिला मदत करतील आणि आम्ही आहोतच आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचे विचार मी ऐकले इथे प्रत्येकाची इच्छा आहे आणि सर्वांना असं वाटतं आता का डॉलीसाठी आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि तिला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ती जे काय या आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडा नगरीमध्ये न खेळताना नॅशनल बाहेरच्या देशामध्ये जिथं या सुविधा उपलब्ध आहेत किंवा ती जे आता जिथे खेळतो तिथं तिला स्पर्धकच नाही आहे कारण तिला जगाच्या नॅशनलला खेळायचं आहे तर त्या ठिकाणच्या स्पर्धकांबरोबर तिने स्पर्धा केली पाहिजे आणि म्हणून मग या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं डॉलीसाठी मनापासून तिला शुभेच्छा आणि ऑलिम्पिकमध्ये ती खेळेल आणि मेडल देशासाठी मिळवेल अशी तिच्याकडून आज तुम विजेता बनकर के आई हो, इसका श्रेय किसे देना चाहोगी और किस खेल में तुम विजेता बनी हो? और आज तक सुनने में आया है कि बहुत सारी मेडल तुमने जीता है, कौन कौन सा मेडल जीता है और तुम्हारा आगे का लक्ष्य क्या है? जो कार्यक्रम हा घेतला तो आमच्या गावकऱ्यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. खास करून तर वैभव दादा त्याने तर खूप मोठा वाटा ह्याच्यामध्ये घेतला आणि इतक्या अर्जंटमध्ये त्याने कार्यक्रम घेतला. माझी तर अपेक्षा नव्हती ह्या कार्यक्रमाची कारण की सारखं सारखं काय रॅली वगैरेचं मी त्याला आता बोलले की ही शेवटची ह्याच्यानंतर मी जोपर्यंत ऑलिम्पिक खेळत नाही तोपर्यंत काहीच सत्कार वगैरे काही नाही होणार. जेव्हा ऑलिम्पिक खेळ त्याच्यानंतर तुम्हाला काय हवं ते रॅली वगैरे सत्कार परत करा. तर आणि एक तर आता जे मी कॉम्पिटिशनमध्ये मेडल घेतले त्याच्यामध्ये मी महाराष्ट्राचं सोबत भिवंडी तालुक्याचं सुद्धा नाव लौकिक केलं आणि पुढे जाऊन मी इंडियाचं सुद्धा नाव लौकिक करेन अशासाठी मी प्रयत्न करेन आणि नक्कीच ऑलिम्पिकसाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करेन. अपने माता पिता के बारे में क्या बोलना चाहोगी? वो तो सेल्फिश बिल्कुल भी नहीं है. मतलब वो उनका मतलब ऐसा होता है कि तुम हमारा नाम मत लो, बस जिन्होंने हमें सपोर्ट किया है मदद की बस उनका नाम लो. तुम हमारी बेटी हो, हमें पता है तो हम हमारे नाम लेने की ज़रूरत नहीं है. ऐसा उनका जो होता है ना बोलने का तरीका तो वो कभी भी ऐसा मतलब दिखाना नहीं चाहती कि हम लोग करते हैं उसके लिए इतना सब कुछ, यहाँ वहाँ जाते हैं. पैसे अगर नहीं भी होंगे ना तभी भी पापा मुझे बताते नहीं कि हाँ पैसे नहीं है, फिर भी कुछ ना कुछ अरेंजमेंट कर ही लेते हो. उसमें भी जो हमारे गांव के लोग हैं वो बहुत ज़्यादा सपोर्टिव है. कभी भी किसी के भी पास मदद मांगने के लिए जाओ कोई भी ना नहीं बोलेगा. तो वो जो बात है वो बहुत अच्छी है हमारे गांव की. उनकी वजह से मैं अभी तक यहाँ पे पहुँच चुकी हूँ. मतलब मैं आई वॉज जीरो वॉज दैट टाइम, तब से वो मुझे सपोर्ट कर रहे हैं कि मैं कुछ नहीं थी. अब लोग बोलते हैं कि हाँ ये अभी तक तो कुछ किया नहीं है, इसने आगे जाके क्या करेगी पता नहीं, क्या करेंगे इसे मदद करके. ऐसा कोई बोलता नहीं है. मतलब उन्होंने पहले से मुझे सपोर्ट किया इसमें कि चलो आगे जाके कुछ बड़ा करेगी. उन्होंने मुझे मुझ पे जो विश्वास दिखाया इसी की वजह से मुझे आज तक ये जो मेडल्स मैंने लिए हैं वो सब उनकी वजह से मैंने लिए है, ऐसा मैं बोलना चाहूँगी. तुम जलपरी की जो है बड़ी बहन हो, सुनने में आया है कि तुमने भी बहुत सारे खेलों में इनाम जीता है, तो थोड़ा तुम भी अपना परिचय दो. मी धनुर्विद्या प्लेयर आहे. तर माझं 3 वेळेस ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये पार्टिसिपेशन राहिलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीकडून. आणि माझ्या मम्मीने आणि पप्पांनी कधीच आमच्यात भेदभाव केलेला नाही आहे. जसं त्यांनी तिला सपोर्ट केलं तसं त्यांनी मला सुद्धा सपोर्ट केलेला आहे. आणि माझी अशी हीच इच्छा आहे की तिने असंच पुढे खेळत राहावं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करावं आणि ऑलिम्पिकमध्ये सहभाग व्हावा. अभी तुम्हारा क्या लक्ष्य है? आगे क्या बनने का लक्ष्य है? तुम पढ़ाई कर रही हो? माझं BPEd झालेलं आहे आणि मी अजून पुढे शिकत आहे, MPEd करते. ठीक आहे. माझ्या मुलींनी आम्ही पालक तर मेहनत घेतातच, पण मुलांनी पण त्याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. नाही तर काही पालक सांगतात नाही ना तो करत नाही. पालकांनी करून घेणं ही त्यांची जबाबदारी असते. आणि माझ्या मुलींमध्ये जे स्किल मी शोधलाय, प्रत्येक मुलांमध्ये
स्किल असते, जो जन्माला येतो तो स्किल घेऊनच येतो, पण ते शोधण्याचं काम पालकांचं असतं आणि पालकांनी ते शोधून त्याच्या मागेच हात धरून लावून ते माझ्यासारखं पूर्ण करून घेणं गरजेचं आहे। आपको क्या क्या समस्याएं हैं? दोनों बच्चियों को इतने आगे आप बढ़ा रहे हैं, तो कुछ समस्याएं चली हैं आपके साथ? तर समस्या भरपूर होत्या। त्याच्या अगोदर दोघींना घडवण्यासाठी दोघींचे इक्विपमेंट एका वर्षामध्ये 8 लाखाचे इक्विपमेंट घेतले। तिला 5.5 लाखाची सायकल घेतली, एकीला 2.5 लाखाचं धनुष्यबाण घेतलं। खूप म्हणजे जड गेलं ते, इथून तिथून लोन वगैरे घ्यावे लागले, बँकेतून पर्सनल लोन घ्यावे लागले। पण आता तिला जे 2 वर्षात नॅशनल गेम्सला मेडल लागल्यात, त्याच्यातून तिने आमचं दोघांचं आम्हाला कर्जमुक्तही केलं आणि आमच्याकडे पुरेसं असं आता भांडवल सुद्धा उपलब्ध झालेलं आहे। किसी भी पुत्र को आगे बढ़ाने में जैसे छत्रपति शिवाजी महाराज की उनकी माँ की नाम लिया जाता है, उसी तरह से आप जो हैं इन बच्चियों के लिए छत्रपति शिवाजी की माता की तरह, जिजाऊ माता की तरह हैं आप। आपने कैसे इनको आगे बढ़ाने में योगदान दिया है? आम्ही तिला पहिले पोहायला शिकवला तिच्या पप्पाने, मग आम्ही तिला कॉम्पिटिशनला घेऊन जायला लागलो, पण तिचा नंबर नाही आला तरी पण आम्ही सोडला नाही तिला, आम्ही तरी पण घेऊन जायचं का आम्ही अशी अपेक्षा केली नाही का ती हे करीलच, पण आम्ही आमची जिद्द नाही सोडली। म्हणून त्याचा आम्हाला आता तिने फल दिला, वेळ लागला तिला, पण तिने आमचे सगळे स्वप्न पूर्ण करायला घेतलेत। कधी मुलगामध्ये मुलीमध्ये भेद केला नाही। माझ्या दोन्ही मुलीच आहेत, पण त्या मुलांसारखंच करत सुटलेल्या आहेत आणि लोकांनी पण असंच करावा का मुलींना बाहेर नाही सोडायचं, असं का जातातच ना मुली बाहेर।